एमजी चषक 2024 तिसऱ्या दिवसातील हा आजचा तिसरा सामना विनर वर्सेस विनर दोन्ही अतिशय तुल्यबळ असे संघ स्ट्राइक वरती विजय पावले आपल्या भागातील पूर्ण देश पातळीवर आपल्या ठसा उमटवलेला खेळाडू सगळ्यांचा लाडका भाऊ विजय पावले आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज डॉन काहीशी मलिंग टाइप ऍक्शन असणारा हा गोलंदाज त्याचा सामना करतोय विजय पावले सुंदर असा चेंडू टॉस होऊन हाताच्या कोपऱ्याची काळा घेऊन डायरेक्ट जातोय कीपरच्या हातामध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल डॉट बॉलने केलेली आहे गोलंदाज डॉननी पुन्हा एक उत्तुंग बॅटच्या टोला लागून षटकार जातोय फक्त 70 मीटर पण उंची मात्र 100 म्हणावं लागेल मॅजिक शॉट पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉन टू विजय पावले पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता बॅटच्या खालून चेंडू जातोय डायरेक्ट कीपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल चांगलं कमबॅक म्हणावं लागले डॉन कडून वेगाचं नियंत्रण चांगलं म्हणावं लागेल ओव्हर पिच पद्धतीचा पुन्हा एकदा स्लोवर बॉल पुन्हा एकदा बीट करतोय बॅट्समन विजय पावले यांना सुंदर गोलंदाजी डॉन यांच्याकडून शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता आणि एक सोपा झेल सोडतो कव्हरच्या दिशेमध्ये तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये नक्कीच एक जीवदान भेटतंय विजय पावले यांना या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राइक वरती विजय पावले स्टेप आउटून डायरेक्ट भिरकवलेला चेंडू जवळजवळ 102 मीटर षटका दुसरं षटक घेऊन येतोय मागच्या मॅचचा हिरो म्हणावं लागेल दिलीप आणि स्ट्राइक वरती एक लेफ्ट हँड फलंदाज अमोल निवगडे हा देखील आपल्या पंचक्रोशीतला नावाजलेला खेळाडू दिलीप टू अमोल सुंदर असा टोलेलेला फटका डायरेक्ट जातोय मिड विकेटच्या हातामध्ये एका धावेवरती समाधान मानावं लागतंय एक डिसेंट शॉट म्हणावं लागेल स्लोअर बॉल वरती पुल करण्याचा प्रयत्न होता शॉट जातोय तो मिड ऑन आणि डीप मिड विकेटच्या मध्ये एका धावेसाठी स्ट्राइक वरती पुन्हा एकदा भाऊ सामना करेल
एक जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिडॉनच्या दिशेमध्ये अतिशय सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल. निश्चितच डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज ट्रबल करणार होता. चांगली फिल्डिंग डॉन यांच्याकडून. तर पहिले 2 चेंडू सिंगल धावा देऊन चांगली सुरुवात करतोय दिलीप. आणि उत्तुंग असा फटका, एफर्टलेस षटकार म्हणावा लागेल. अमोल निवगडे पाड्या पद्धतीचा हा शॉट वेट करून मिडल ऑफ द बॅट चट्ट करून घालवलेला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार अमोल निवगडे. एक कन्सिस्टंट बॅट्समन म्हणू शकतो आपण. थोडा जोरकास पद्धतीचा हा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कळा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मात्र अडवू शकत नाही. वेगामध्ये बदल. अवांतर धाव. वाईट स्वरूपाचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा सोडून दिलेल्या किपरच्या हातामध्ये. एक अतिरिक्त धाव. या धावेबरोबर संघाची धावसंख्या 24. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट जातोय डीप पॉइंटच्या दिशेला. तितकीच चांगली फिल्डिंग. 2 धावा घेण्यात मात्र यशस्वी फलंदाज अमोल निवगडे. या षटकातील शेवटचा चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची काळ घेऊन जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 27. थोडस बॉलिंग मध्ये चेंज. आय थिंक बॉलिंग साठी येतोय एक 13 वर्षाचा. बघायचं आहे बॉलिंग मध्ये नाही पण शूज मध्ये मात्र नक्की चेंज. वीरेन ज्याने मागच्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी केली होती, चांगल्या चांगल्या फलंदाजांना डॉट बॉल टाकले होते असा वीरेन बॉलिंग मार्ग वरती अंडर 14 गोलंदाजीसाठी येतोय तो वीरेन, ज्याला मागच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर असा गॉगल भेटला होता विनायक शेटे सायमंड यांच्याकडून. अतिशय सुंदर चेंडू लेग कट पद्धतीचा. एक्स्ट्रा कट झाल्यामुळे बॉल वाईड धाव. स्ट्राईक वरती विजय पावले. सुंदर असा चेंडू गुगली पद्धतीचा
कव्हरच्या दिशेला उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलच्या मधून चेंडू दाट जातोय. सुंदर गोलंदाजी करताना वीरेन. थोडा फ्लिपर पद्धतीचा चेंडू, वेगामध्ये वाढ, नक्कीच टॅप करून पॉइंटच्या दिशेला एक धाव काढण्यात मात्र यशस्वी. विजय पावले स्ट्राईक वरती येतोय. डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा अमोल निळुकडे. पाहूया कसा सामना करतोय वीरेनचा. वीरेन टू अमोल. सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा घेण्यात यश. लेग स्पिन गुगली सुंदर गोलंदाजी करतोय हा चिमुरडा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि एक चान्स बनला होता. पुन्हा एकदा बीट करतोय बॅट्समन अमोल निळुगे. वीरेन सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क झाला नव्हता. मात्र एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. या एका धावेबरोबरच षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या होती ती 38. 3 ओव्हरच्या मोबदल्यात. वरती अमोल. एमजे चषक 2024 मध्ये आपण अतिशय मोठे आणि मातब्बर असे खेळाडू संघ बघतोय. अगदी पुणे, मुंबई, पूर्ण महाराष्ट्रातून गुडलेंद पद्धतीचा चेंडू होता. बाईकच्या स्वरूपात एक धाव बॅटच्या स्वरूपात आहे. थँक्यू अंपायर. बॅटची कडा घेऊन डायरेक्ट जाते डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. पुन्हा एकदा एक स्वैर चेंडू म्हणावा लागेल. डोक्याच्या वरून जातो एक अवांतर धाव. वाईड चेंडू. चायनामॅन प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. एका धावीवरती समाधान मारावं ते. चांगली फिल्डिंग केली होती लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. स्ट्राईक वरती येतोय सर्वांचा लाडका भाऊ. पाहूया सामना करेल दिलीपचा. उत्तुंग असा फटका. लांबचा चेंडू लांब मारलेला आहे आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून षटका.
विजय पावले यांच्या बॅटमधून आणखी एक षटकार. बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. एक धाव नक्कीच घेण्यात यश. शायगोडी पुन्हा एकदा येतोय अमोल नियुगडे, ज्यानं चांगली फलंदाजी केली होती गेल्या मॅच मध्ये. सामनाकरी दिलीपचा सुंदर चेंडू म्हणावा लागेल. एक रिव्ह्यू मागितलाय वाईट साठी. वाईड नाही आहे चेंडू. चांगला रिव्ह्यू म्हणावे लागेल. बॅट्समन सेपल होऊन आला होता. त्यामुळे गोलंदाजाला थोडस चेंडू बाहेर टाकण्यामध्ये मुभा दिली जाते. या रूल नुसार हा अतिरिक्त चेंडू नाही आहे. शेवटचा चेंडू स्ट्राइक वरती अमोल. सामना करेल दिलीपचा. बॅट चेंज. पाहूया काय फरक पडतोय. संघाची धावसंख्या झालेली आहे 48. अतिशय उत्तम असा फटका डायरेक्ट मारलेला होतो. जवळ वाटार वीरेन. सुंदर असा फटका ओव्हर कव्हर. 103 मीटरचा षटकार खेचतो तो विजय पावले. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. सुंदर असा डॉट बॉल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल वीरेन कडून. मोठ्या मोठ्या फलंदाजांना चकवा देताना हा गोलंदाज. सुंदर असा चेंडू आपल्या फिरकीच्या जाळ्यात बरोबर अडकवतोय गोलंदाज वीरेन. एक मोठी विकेट विजय पावले याला बाद करतो स्टंपिंगच्या स्वरूपात.
जयेश यांच्याकडे. नक्कीचा फिरकीचा दंदा बुद्धा जादूगार आले आणि त्यानंतर बोट फिरवली. बोटांच्या तालावरती नाचायला कोणाला भाग पडलं. विजय भाऊ पावले यांना बॅक टू द पवेलियन. आता मात्र कोल्हापूरचा बाहुबली मैदानावरती आलाय अधिराज्य गाजवण्यासाठी. परंतु या बाहुबलीला देखील या चिमुरड्याने अक्षरशः नामहरण करून सोडले. बाईचा इशारा आलाय. वीरेंसाठी एकदा पुन्हा टाळ्या होऊ जाऊ देत, कडकडीत टाळ्या होऊ जाऊ देत. कमालीची गोलंदाजी आज या खेळाडूने नक्कीच प्रेक्षकांच्या मनावरती राज केलाय. आणि त्यांचे वडील डॉन हे देखील थोडसा हास्य चेहऱ्यावरती पाहायला भेटतंय, कारण का दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. ज्या खेळाडूने अक्षरशः टेनिस क्रिकेट वरती राज्य केलं त्याच फलंदाजांना इथे मात्र जपून ठेवलंय. या चिमुरड्या गोलंदाजाने नाम तो सुना ही होगा वीरेन. चांगली गोलंदाजी होते वीरेनच्या माध्यमातून. नक्कीच कौतुक करावं तितकं थोडं आहे या गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी होते आणि एम जे सर हे देखील मोठ्याने टाळ्या देखील वाजवत आहेत. म्हणजेच या खेळाडूने वडारवासियांच्या मनामध्ये राज्य केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 62 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजून एका फलंदाजाने मनावरती राज्य केलंय अमोल निरगुडे. नक्की चांगली बॅटिंग अमोल निरगुडेच्या माध्यमातून देखील राहिली आहे. अप्रतिम फटके खेळले गेले अमोल निरगुडेच्या माध्यमातून. आता मात्र येणारे चेंडू असतील 6 आणि या 6 चेंडू मध्ये आपल्याला टार्गेट सेट करायचं आहे. त्यासाठी इथे मात्र गोलंदाज आलाय वसीम आलेत. ओहो पुन्हा एकदा फिरकीची जादू इथे मात्र पेश केली जाते. नितीन माटुंगे हा हिटर फलंदाज कोल्हापूरचा बाहुबली इथे मात्र शमवलं जात आहे. वासिम वीरेन मगाच्या षटकामध्ये धावा खर्ची केल्या फक्त 8 आणि एका फलंदाजाला बाद देखील केलं गेलं. नक्कीच ही रील्स आज व्हायरल देखील होईल. वीरेन चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. वीरेनच्या माध्यमातून एमजे षटकामध्ये नक्कीच आपली जादू जी आहे ती पेश केली. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटच्या रडार मध्ये पाहिला. गेंद के बीचों बीच चलाया बल्ला. क्या खूबसूरत शॉट था है. बाहुबली आपली बाहुबली गिरी दाखवली जाते. दादागिरी पेश केली जाते. नक्की जकडून ठेवलं होतं परंतु या चेंडूवरती थोडासा बॉडीवरती चेंडूला पाहिलं. ताकद एकवटली आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. वसीम यांच्यावरती थोडेसे हल्ले केले जात आहेत. षटक आहे शेवटचं आणि त्याचमुळे याच प्रकारची ऍक्शन वरती रिएक्शन पाहायला भेटेल. फ्लाइट डिलिव्हरी पुन्हा एकदा नितीन माटुंगे ऑन फायर. कि मुझे ऐसा ही लगा रे कौन हीरो नहीं रे विलन. नक्कीच विलन ठरतंय इथे मात्र नितीन माटुंगे. चांगली बॅटिंग बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती इथे मात्र प्रहार केले नितीन माटुंगे याने. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चेंडू सरळ पाठवले सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 74 धावा फलकावरती. नितीन माटुंगे नक्कीच कित्येक मैदान गाजवलेत. थोडस खराब लाईन थोडीशी खराब लाईन. नक्कीच एक्स्ट्रा धावा ज्या आहेत ते इथे मात्र बहाल केल्या जात आहेत. वाईट +1 एकूण 2 धावा इथे मात्र बहाल केल्या आहेत. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा जास्तीत जास्त बहाल केल्या जात आहेत. प्रत्येक धावेचं महत्व आहे. थोडस लेझी क्रिकेट पाहायला भेटतंय. 4थ्या धावेचा प्रयत्न रनआउटचा चान्स आणि इथे मात्र चान्स देखील मिस होताना दिसतोय. थोडस लेझी क्रिकेट नक्कीच लेझी क्रिकेट इथे मात्र पाहायला भेटतंय. वाईट +3 एकूण 4 धावा ज्या आहेत ते गिफ्टेड बहाल झाले आहेत. या 4 धावा नक्कीच महत्वाच्या असतील. आता मात्र अमोल निरगुडे चांगली बॅटिंग यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिली आहे. जवळजवळ पाहायला गेलं तर 2-3 षटकारांशी खेळत आहेत अमोल निरगुडे. ओहो आता मात्र पुन्हा एकदा बोटांची जादू पेश केली जाते. दोन्ही बाजूला टर्न करण्याची ताकद आहे. स्विंगची जादू पेश केले अमोल निरगुडे. चांगली बॅटिंग करतायत.
रिव्ह्यू घेतलाय. निर्धाव चेंडू आलाय आणि रिव्ह्यू देखील गमावलाय. हा चेंडू नक्कीच एक्स्ट्रा बाउंस पाहायला भेटला आणि या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या बहाल केल्या जात आहेत. एक्स्ट्रा धाव आल्या. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 79 धावा. मोठं टार्गेट इथे मात्र सेट करून ठेवलंय. या स्पर्धेमध्ये सर्वात हायस्ट धावसंख्या म्हणजेच 118 धावा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलीत. आणि या चेंडूवरती फटका फसलाय. अमोल निरगुडे फलंदाजीसाठी आले तर मॅन फ्रॉम इचलकरंजी. इचलकरंजीचा हा एक अष्टपैलू खेळाडू जावेद संधी मैदानावरती आले तर फलंदाजीसाठी न्यू बॅटर मैदानावरती जावेद संधी. पाहूया कशा प्रकारे सामना करतील उर्वरित चेंडूचा. आणि वसीम आता मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसत आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले गेले परंतु त्यानंतर नक्कीच कमबॅक देखील केला गेला. यानंतर पन्हाळा संघ आणि त्याचबरोबर अश्मवेध वटारचा संघ दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचा आहे. पन्हाळा संघ आणि वटार संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. चला वासिम गोलंदाजीसाठी. ओहो एक्स्ट्रा नक्कीच पंचांचा इशारा असेल. वाईट चेंडूचा एक्स्ट्रा धावेचा इथे मात्र इशारा येतोय. वाईटचा चेंडू इथे मात्र टाकला जातोय. खराब गोलंदाजी थोड्याशा या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या बहाल केल्या जात आहेत. वसीम यांच्या माध्यमातून जे 2 षटकार लगावले तेच 2 षटकार थोडस मेंटली प्रेशर थोडस पाहायला भेटतंय वसीम यांच्या वरती. ओहो इथे मात्र चांगला चेंडू टाकला. या चेंडूवरती फसवण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्राईक इथे मात्र स्वतःकडे राखण्यासाठी प्रयत्न केले गेले परंतु
दुसऱ्या इनिंगला थोड्याच वेळात इथे मात्र सुरुवात होते. पहिल्या इनिंग मध्ये आपण ऍक्शन पाहिले भारतीय स्पोर्ट्स संघाने चांगली बॅटिंग केली आणि एक मोठं लक्ष ठेवलं गेलं. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये धावा जमवल्या गेल्या. 80 धावा 81 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय आणि याच 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही खेळाडू इथे मात्र सज्ज झालेत. नॉन स्ट्राईकला असतील राजेश आणि त्याचबरोबर कुणाल ही सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. राजेश आणि त्याचबरोबर कुणाल ही सलामीची जोडी मैदानावरती. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र अपोजिट संघाला नामहरण करतील. आणि गोलंदाजीसाठी मांगले गावचा सुपुत्र मैदानावरती आलाय. आपली आग ओकणारी गोलंदाजी ज्या खेळाडूने महाराष्ट्राच्या प्रत्येक खेळाडूच्या दिलावरती राज केलं तोच विजय भाऊ पावले गोलंदाजीसाठी आले. पहिलं षटक घेऊन विजय भाऊ पावले गोलंदाजीसाठी पहिल्या षटकासाठी सज्ज झालेत आणि त्यांच्या विरोधात आक्रमण करण्यासाठी कुणाल देखील सज्ज झालेत. थोडस बॅटिंग ऑर्डर मध्ये या मॅच मध्ये थोडस चेंजअप केला गेलाय. ओहो पहिल्या चेंडूवरती दांडी गोल झाले. गावचा हा सुपुत्र सांगली एक्सप्रेस पहिल्या चेंडूवरती धडकली. स्टंपांचा वेध घेतला गेला आणि फर्निचर डिस्ट्रॉय केला गेला. चांगली गोलंदाजी आणि बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागतंय कुणाला. गोल्डन डकचा शिकार झालाय कुणाला. पहिल्या चेंडूवरती कडवं आव्हान आहे. भारतीय स्पोर्ट्सचा संघ कोल्हापूर विभागातील एक दादा संघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं. भारतीय स्पोर्ट्सचा बॉस प्रेमी हा संघ या मॅच मध्ये नक्कीच कमालीची गोलंदाजी फलंदाजी करताना दिसलाय. ओहो आता मात्र चेंज ऑफ पेस हे अस्त्र आहे विजय भाऊ पावले यांचं आणि हे अस्त्र इथे मात्र दाखवलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती वेग पाहायला भेटला परंतु दुसरा चेंडू चेंज ऑफ पेस कमी गतीचा चेंडू इथे मात्र टाकला गेला आणि त्या चेंडूवरती एकेरी धाव श्री गणेश इथे मात्र केला जातोय. धावसंख्येचा चांगली गोलंदाजी हो चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेलाय. या चेंडूला फक्त दिशा दिली गेली आहे. नक्कीच चांगला चेंडू आहे आणि या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली आहे आणि एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. आणि या पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. सर्कल नक्कीच 7 प्लेयर जे आहेत ते इथे मात्र बाहेर आहेत सर्कलच्या बाहेर आणि त्याचमुळे इथे मात्र पंचांची करडी नजर या मॅच मध्ये पाहायला भेटते. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय म्हणजे एक्स्ट्रा धाव जी आहे ती इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. धावसंख्या मध्ये इजाफा होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 3 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. इथे मात्र चांगली गोलंदाजी होताना दिसते. फ्रीचा चेंडू असेल पाहूया. फ्रीच्या चेंडूवरती मागील बॅटचा हिरो ठरलेला राजेश कशा प्रकारे बॅटिंग करतायत. ओहो या चेंडूवरती फर्निचर डिस्ट्रॉय केलंय खरा परंतु हा चेंडू एक मुफ्त मध्ये भेटलेला चेंडू होता. फ्रीचा चेंडू होता आणि या फ्रीच्या चेंडूवरती नक्कीच फर्निचर पुन्हा एकदा डिस्ट्रॉय केलं गेलं. त्यासाठी ओळखलं जातं हे नाव विजय पावले. चांगली गोलंदाजी होताना दिसते विजय पावलेंच्या माध्यमातून. MPL
नक्कीच एक मानाची लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा या खेळाडूने खेळली आणि त्याचा अनुभव पाठीशी आपण पाहिलं. ऋतुराज गायकवाडच्या विरोधात या खेळाडूने ज्या धावा डिपेंड केल्या अप्रतिम जे षटक टाकलं होतं. नक्कीच ही रील्स देखील व्हायरल झाली होती टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून. हा चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेला आहे. चांगला फटका तिथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय. स्क्रीन वरती पाहायला भेटत आहेत चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत धावा कमवल्या गेल्या आहेत 1 आणि एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच सरी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग इथून पुढे साजेदारी होताना दिसते. राजेश आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीला जोडले गेलेत विशाल. नक्कीच नावाप्रमाणे इथे मात्र विशाल कामगिरी देखील करावी लागेल या फलंदाजाला. ओहो चेंज ऑफ पेस परंतु अनियंत्रित मारा इथे मात्र पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा धाव नाराज आहेत विजय पावले स्वतःवरतीच. एक्स्ट्रा धाव जी आहे ती इथे मात्र बहाल केली जाते. थोडस वरुण देवांचं देखील आगमन झालं या मॅच मध्ये. बंद आठवेक पुन्हा एकदा तुफेच्या गोळ्यांना इथे मात्र सामोरं जावं लागतंय. गायत्री 11 पुणे संघाला थोडस जकडून ठेवलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये विजय भाऊ पावले यांच्या माध्यमातून पहिले षटक अप्रतिम. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 6 धावा. षटक संपलाय. गोलंदाजीसाठी आले तर कोल्हापूरचा अजून एक वाईन भीरा गोलंदाजीसाठी आले तर विकी पुजारी गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू इथे पत्र दमदार टाकला गेला आणि या चेंडूवरती फसवलं देखील गेलंय राजेश यांना. नक्कीच चांगली गोलंदाजी पेश केली जाते भारती स्पोर्ट्स. जर पाहिलं गेलं तर कोल्हापूर विभागाला बिलॉंग करणारे हे स्टार खेळाडू एकत्रित करून एक चांगली संघबांधणी केली गेली आहे. चला पन्हाळा संघ आणि त्याचबरोबर वटार संघ दोन्ही संघांनी इथे मात्र नाणेफेकीसाठी यायचं आहे. पन्हाळा आणि वटार दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या. चला ओहो हा चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे इथे मात्र टाकला गेला आहे आणि या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव जी आहे ती बहाल केली जाते. थोडीशी लाईन थोडीशी भरकटलेली पाहायला भेटली होती. विकी पुजारींच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव वारंवार इथे मात्र बहाल केले जातात. या एक्स्ट्रा धावांवरती अंकुश लगावावे लागतील कारण का अपोजिट संघ हा देखील तितकाच ताकदीचा आहे आणि या संघाकडे अजूनही मयूर सारखा मॅच विनिंग पारी करणारा खेळाडू देखील आहे. ओहो परंतु इथे मात्र विकी पुजारी कौतुक करावं तितकं थोडं आहे या गोलंदाजाचं. कित्येक मैदान या गोलंदाजांनी गाजवली देखील आहेत आणि या लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. एक्स्ट्रा धाव वारंवार इथे मात्र संघाच्या खात्यात ऍड केली जाते. लेगबाईचा इशारा झालाय. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 10 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे. चेंडू जातोय सर सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 16 धावा. धावसंख्येमध्ये झपाट्याने ती मात्र वाढ होताना दिसते. 16 धावा. या चेंडूवरती फेकी पहा अप्रतिम अप्रतिम फेकी जी मात्र पाहायला भेटली. अवधूत यांच्या माध्यमातून अवधूत पाटील चांगलं क्षेत्ररक्षण ती मात्र झालंय आणि डायरेक्ट हिट पाहायला भेटली होती आणि एकेरी धाव जी आहे ती
खात्यामध्ये आले. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 17 धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या फक्त 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा ज्या आहेत त्या खर्च केल्या गेल्या. तर विकी पुजारींच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॅट जी आहे ती तलवारी प्रमाणे चालवली जाते, परंतु बॅट आणि बॉल संपर्क तितकासा चांगला झाला नाहीये. बाईकचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा धाव आले. या धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. विकी पुजारी पुन्हा एकदा ओहो निर्धाव चेंडी पत्र टाकला जातोय. तितकंच कौतुक करावं लागेल. जयसिंग पाटील एसटी रक्षकांची जी भूमिका पार पाडतायत अप्रतिम राहिली. अश्वमेध स्पोर्ट्स वटार आणि त्याचबरोबर पन्हाळा संघ दोन्ही संघ चला नाणेफेकीसाठी या. वारंवार आपल्याला सूचना केल्या जात आहेत. वटार संघ आणि त्याचबरोबर पन्हाळा संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या चला. दोन षटकाची सांगता झाली. 9च्या सरासरीने धावा जमवले जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पल्ला गाठायचा आहे, मोठा पल्ला गाठायचा आहे. 80 धावा जमवल्या गेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये या धावा आपल्याला करायच्या देखील आहेत. पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी मोठे फटके जे आहेत ते सजवावे लागतील. कारण का जर पाहिला गेला या मॅच मध्ये शिरकाव केलाय थोडासा. या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण सनी यांच्या माध्यमातून राहिलंय. एक्स्ट्रा धाव जी आहे ती पत्र बहाल केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला भेटली होती आणि आज परिस्थितीचा फायदा उठवला जातोय. धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. ओहो पुन्हा एकदा जावेद संधी. ओहो काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता आहे या जावेद संधीमध्ये आणि क्षमता इथे दाखवली देखील जाते जावेद संधीच्या माध्यमातून. हा देखील कमी गतीचा चेंडू आणि एक सटीक चेंडू इथे पत्र टाकला जातोय आणि या चेंडू मध्ये प्रॉपर टायमिंग पाहायला भेटत नाहीये. ते म्हणजेच विशाल यांच्या माध्यमातून थोडस झगडावं लागतंय विशाल यांना. एका बाजूला राजेश जे आहेत ते आक्रमण करतायत, परंतु दुसऱ्या बाजूने देखील आक्रमण होणं गरजेचं असणार आहे कारण का हा सामना एका बलाढ्य संघाच्या विरोधात आहे. ओहो चांगले चेंडू इथे मात्र नक्कीच पंचांकडे अपील केली होती, परंतु अपील मात्र फेटाळली गेली आणि बाईचा इशारा लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. यानंतरची एक मोठी मॅच रंगली जाईल. पन्हाळ्याच्या विरोधात आहेच अश्वमेध स्पोर्ट्स वटारचा संघ. नाणेफेक होते. आशुतोष आंबेडकर आणि अक्षय लाड दोन्ही कर्णधार इथे मात्र नाणेफेकीसाठी सज्ज झाले, परंतु या चेंडूवरती काय घडलंय आणि खूप काही बिघडलंय. या चेंडूवरती षटकार लगावला जातोय. खूप वेळानंतर षटकार पाहायला भेटलाय. येस डीजे.
फलंदाजीसाठी आलेत पुण्याचे सुपरस्टार मयूर कारंडे मैदानावरती आलेत. या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघाला तारणाची भूमिका बजावण्यासाठी पाहूया कशा प्रकारे इथे मात्र संघर्ष केला जाईल. हे कडवं आव्हान पेलण्यासाठी मयूर सज्ज झालेत. हो बॅट तलवारी प्रमाणे इथे मात्र चालवली जाते आणि खराब क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू जात ऐसी बाबा चौकार. कारंडे मैदानावरती आले आणि बाजी प्रमुख प्रमाणे इथे मात्र लढताना दिसत आहेत मयूर. या चेंडूवरती चौकार लगावलाय. नक्कीच आता मात्र विजय पावले यांच्या तोफेला सामोरं जावं लागणार आहे आणि सामोरं जावं देखील. हो काय फटका खेळलाय. देखना फटका. या फटक्यासाठी एकदा टाळ्या उडवलेत. सजवला जातोय. विजय भाऊ पावलेवरती ते मात्र हल्ले बोल खेळले जातात. आमच्या कोकणामध्ये म्हटलं जातं नादखुळा गणपतीपुळा आणि नक्कीच हा नादखुळा फटकार लगावलाय आणि हा षटकार कोणाच्या बॅट मधून आलाय. षटकार लगावलाय या पुण्याच्या डाण्या वागाले. नक्कीच मयूर कारंडे सज्ज झाला हे आव्हान पेलण्यासाठी. नक्कीच ही मॅच फिरवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. काय फटका सजवलाय. बॅटिंगचा फ्लो पहा. चेंडू जसा वाऱ्याच्या वेगाने आला तितक्याच वाऱ्याच्या वेगाने तो चेंडू बाहेर देखील फेकला गेला. ही ताकद आहे. ही मॅच फिरवण्याची ताकद मयूर कारंडे याच्यामध्ये आहे. पाहूया कशा प्रकारे या आव्हानाचा सामना केला जाईल. एका चेंडू मध्ये 10 धावेचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती देखील आहे. हा इतिहास मयूर कारंडेने लिहिला गेला देखील आहे. तोच इतिहास लिहिण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. गोलंदाजीसाठी आलेत पुन्हा एकदा विकी पुजारी. ओहो स्लोवर पद्धतीने चेंडू इथे मात्र टाकला जातोय आणि या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती घेतली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 41 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे. 11 चेंडू आणि 40 धावांची. 11 चेंडू 40 धावा म्हणजेच 11 चेंडू मध्ये 4 ते 5 मोठे फटके यावेत लागतील, खेळावेत लागतील. त्यासाठी मयूर या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती यावं लागेल. राजेश थोडेसे या मॅच मध्ये झगडताना दिसत आहेत. मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती राजेश यांनी, परंतु या मॅच मध्ये थोडस झगडताना दिसत आहेत, संघर्ष करताना दिसत आहेत. परंतु जेवढा संघर्ष मोठा तेवढाच विजय हा देखील तितकाच मोठा असतो आणि संघर्षासाठी इथे मात्र सज्ज देखील झाले आहेत. वारंवार इथे मात्र एक्स्ट्रा धावा, या धाव्यांवरती अंकुश लगावा लागेल. विकी पुजारी यांना एक्स्ट्रा धावा रोखावे लागतील. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच
43 धावा फलकावरती लागले जात आहेत. ओहो पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या चेंडूवरती चांगल्या यष्टीरक्षकांची भूमिका जयसिंग पाटीलच्या माध्यमातून पाहायला भेटली आहे. विकी पुजारी चांगली गोलंदाजी करताना दिसले आणि या चेंडूवरती राजेश थोडस जे संघर्ष करत होते ते बाद देखील झालेत. सीमेच्या माध्यमातून आता जे आव्हान आहे ते थोडस लांबणीवरती जाताना दिसतंय, परंतु क्रिकेट आहे आणि हा क्रिकेट अनिश्चितांचा खेळ. सरण्याप्रमाणे हा रंग बदलणारा खेळ. नक्कीच या चेंडूवरती देखील बॅक टू द पॅव्हेलियन जावं लागतंय वसीम यांना. या मॅच मध्ये देखील गोल्डन डकचा शिकार झालेत वसीम. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय भारतीय स्पोर्ट्स बॉस या संघाने. भारतीय स्पोर्ट्स बॉस प्रेमी संघाने नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय. म्हटलं होतं एक षटकार लगावल्यानंतर हे मॅच मध्ये थोडस ट्विस्ट आलंय, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजांनी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आलेत हे दोन्ही गोलंदाज. ओहो चेंज ऑफ पेस, कमी गतीचा चेंडू ही ताकद आहे. या बोटांवरती नाचवण्याची ताकद या खेळाडूला महान बनवते. नक्कीच या खेळाडूकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. खूप मोठ्या संघातून हा खेळाडू खेळत आला, परंतु कधीही गर्व या खेळाडूच्या चेहऱ्यावरती दिसला नाहीये. नक्कीच एक दर्जेदार खेळाडू आणि जमिनीवरती राहणारा हा खेळाडू आहे विकी पुजारी. चांगला चेंडू आणि या चेंडूवरती नक्कीच एकेरी धाव जी आहे ती बनवली गेली आहे. एकेरी धावने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. 44 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. षटक संपलाय, 5वं षटक संपलाय आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 44 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 37 धावा. 6 चेंडू 37 धावा, म्हणजेच मागील षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 4. चांगलं षटक विकी पुजारी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलंय. विकी पुजारी जर पाहायला गेला तर ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि चांगली गोलंदाजी बॅटिंग देखील चांगल्या प्रकारे हे खेळाडू करतात. आता मात्र अवधूत पाटील गोलंदाजीसाठी आलेत. कोल्हापूरचा अजून एक जल्लाद म्हणून ज्याला ओळखलं जातं. फलंदाजीमध्ये देखील एक चांगली बॅटिंग यांच्या माध्यमातून केली जाते. परंतु या संघाकडे जर पाहायला गेलं तर ऑलराऊंडर खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडू जो आहे तो मॅच विनिंग पारी खेळणारा खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडू बॅट्समन देखील आहे, बॉलर देखील आहे. म्हणजेच अष्टपैलू खेळाडूंनी बदलेला हा संघ एक दादा संघ म्हणून ओळखला देखील जात आहे आणि आपली दावेदारी पेश देखील केली जाते. शेवटचा षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये करायचे आहेत तब्बल 37 धावा फलकावरती लावायचे आहेत. जमवल्या जातील का? पहिला चेंडू तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू जातोय. पाहूया किती धावा देऊ. डेट चेंडू दाखला गेलाय, सॉरी माफ करा, डेट चेंडू असेल. हा चेंडू जो आहे तो ग्राह्य धरला जाणार नाहीये. येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये मयूर सज्ज झालेत बॅटिंग करण्यासाठी. पहिला चेंडू इथे मात्र दमदार टाकला गेलाय मयूर यांच्यासाठी. अवधूत पाटील कमी गतीचा चेंडू, फसवा चेंडू इथे मात्र टाकलाय. शेवटच्या क्षणाला इथे मात्र बोट फिरवली चेंडूंवरती आणि या चेंडूवरती थोडस फसताना दिसतोय.
संघर्ष करताना दिसतोय तो म्हणजेच मयूर कारंडे. हा चेंडू देखील निर्धाव आलाय आणि जवळ जवळ विजयाची गोड फळे चाकण्यासाठी हा संघ सज्ज देखील झालाय. नक्की जवळ जवळ विजय जो आहे तो निश्चय झालाय. या चेंडूवरती 2 धावा आल्यात परंतु या 2 धाव्याने कोणताही फरक पडत नाही या भारतीय स्पोर्ट्स संघावरती. आणि ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण भारतीय स्पोर्ट्स संघाने स्टेजच्या जवळ यायचं आहे, आपला फोटोशूट करायचा आहे. ओहो दमदार फटका खेळला गेला. या फटकेबाजीची गरज होती. मयूर कारंडे लवकर या खेळाडूला येणं गरजेचं होतं. आली असती आणि चांगली बॅटिंग एक चांगली मॅच रंगली असती नक्कीच. परंतु कौतुक करावं लागेल भारतीय स्पोर्ट्स संघाचं देखील. ओहो अवधूत पाटील दांडी इथं मात्र गोल केली जाते. मोठा धक्का दिलाय. षटकाराचं उत्तर नक्कीच दिलं जात आहे. मयूर कारंडे थोडस संघर्ष करून बाद झाले. खरंच थोडस मध्ये जो चेंज केला तो थोडासा रास आला नाहीये. मयूर कारंडे नक्कीच सलामीला येणं गरजेचं होतं. जर सलामीला आले असते तर या मॅच मध्ये नक्कीच एक हाय व्होल्टेज मॅच रंगली असती. कारण का याच मयूर कारंडे मध्ये क्षमता होती षटकार आणि चौकार लगावण्याची. परंतु हा सामना जिंकतोय तो म्हणजेच भारतीय स्पोर्ट्स बॉस प्रेमीचा संघ हा सामना जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्याचबरोबर क्वालिफायर राऊंड मध्ये या संघाने प्रवेश देखील केलाय.